त्यांच्या दुसऱ्या नंबरसाठी आणि तिसऱ्या मानकरीचे मानकरी आहेत ते मोरबाड संघ. त्यामध्ये 40 फूट कसा संघाविरुद्ध सामना झाला होता. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावेची गरज असताना मोरबाड संघ 4 धावा करू शकला नाही आणि पराभूत झाला. आणि 3 नंबरचे बक्षीस ते मानकरी ठरलेले आहेत. आणि इथे मात्र पंचांच्या नोटचा इशारा. धावसंख्या तिथे 2 वरती 40 फूट कसा संघाची. आता सुरेख फटका होतो. इथे मात्र गचाळ फिल्डिंग सीमापार चेंडू 1 पाऊस सीमापार चेंडू होतो 4 धावेसाठी. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 6 वरती. सुरेख चांगली सुरुवात म्हणावी लागेल 40 फूट कसा संघाकडं. 4 षटकाचा खेळ आहे. इथे मात्र उठणार डेक तमासा डेक अशी फलंदाजी होते. पुन्हा एकदा सीमापार चेंडू 4 धावेसाठी. या 4 धावांनी लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. धावसंख्या होती ती या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 10 धावा. विजयासाठी अजून 19 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागून जातो चेंडू. इथे मात्र सीमापार चेंडू होतोय 4 धावेसाठी. लगातार 3 चेंडूवर 3 चौकार. हॅट्रिक होतोय इथे चौकाराची. आणि आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे. धावसंख्या होती ती 14 वरती. खूपच चांगली इथे बॅटिंग करताना सोमनाथ उरकुटे भवाडी संघ या गावातून. परंतु इथे मात्र 40 फूट कासा संघाविरुद्ध खेळताना आणि सुरेख फटका पुन्हा एकदा. इथे मात्र पुन्हा एकदा सीमापार चेंडू होतोय 4 धावेसाठी. लगातार 4 चेंडू 4 चौकार. काय फलंदाजी करताना धावसंख्या होती ते 18 धावा. अकरा धावेची गरज आहे. आणि पुन्हा एकदा चौकार 4 धावे. धावसंख्या होती ते 22. पहिले षटक समाप्त. 6 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. चौकार 2 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 40 फूट कासा संघाला. सुरेख कामगिरी करताना आपल्या 2025 जाता या नोव्हेंबर महिन्यामध्ये जाता खूपच चांगली कामगिरी करताना 40 फूट कासा संघ बरमपूर याचे सुद्धा त्यांनी 3ऱ्या क्रमांकाचा बक्षीस पटकावले. ते बरमपूर या ठिकाणी. आणि इथे माझं चॅम्पियन होतो 40 फूट असा संघ. आणि मी विनंती करतो की धामणे ग्रुप संघाचे जे वरिष्ठ आणि जे अध्यक्ष सदस्य असतील त्यांना विनंती करतो की आता थोड्याच वेळात तिथे बक्षीस समारंभ होईल. विनंती करतो सर्व मंडळाचे खेळाडू आणि सर्व सदस्य त्यांना विनंती करतो. काका मोठेबा मामा त्यांना विनंती करतो की ते बॉक्स मंडळामध्ये यायचं आहे बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यासाठी.